दशावतार पुढे आलेला आहे, तो टिकलेला आहे. दादा कोणस्कर यांच्या मातोश्री सुद्धा आलेले आहे, त्यांचं सगळं कुटुंब आलेलं आहे. या सन्मानाचं स्वरूप असं असेल: सन्मान चिन्ह, गणपतीची प्रतिमा, पुस्तक, पेन, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ असं स्वरूप आहे. मला या ठिकाणी कल्पना आहे, दोडामार्ग पासून सगळ्या तालुक्याचे सगळे कलाकार मंडळी आलेले आहेत. दोडामार्ग तालुक्याचे संघटनेचे अध्यक्ष सुद्धा लोंढे सर आलेले आहेत. आपलंही अगदी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी स्वर्गीय तुमच्या हस्ते सन्मान करायचा पूर्व सोहळ्याच्या सगळे साक्षीदार हॅलो एक हात धरा, एक हात धरा, एक हात धरा. आता बरोबर. हॅलो, एक सुंदर क्षण या ठिकाणी लाईव्ह आणि सगळ्यांच्या मोबाईल मध्ये कैद होतोय. ज्या आठवणी दशावतार कलेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि पुढील पिढीला प्रेरणा आणि वारसा देणाऱ्या आहेत. धन्यवाद कोणस्कर कुटुंबियांचे आम्ही अगदी मनापासून धन्यवाद देतो, कारण कोणचीहून सगळं कुटुंब या पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेला आहे. अगदी मनापासून दादा आपल्या कुटुंबियांचे धन्यवाद. तर नमस्कार. देव गणपती गजानन माता शारदा येथे पंचरत्न गृह महाप्रभू या तुम्हा सर्वांना माझा प्रणाम. रसिको, आज मला खूप आनंद झाला आहे. माझा कंठ दाटवणार आहे, कारण माझे वडील म्हणजे बाबाराणी कोणस्कर, त्यांचा कालावधी हा 35 वर्षापूर्वीचा, म्हणजे आजच्या तरुण वर्गाला 40च्या आसपास असणाऱ्या मुलांना कदाचित त्यावेळी कुठलंही प्रसार माध्यम नसल्यामुळं दूरदूरच्या प्रांतातील लोकांनी माझ्या वडिलांच्या भूमिका पाहिलेल्या नव्हत्या. पण आज स्नेहबंधू आणि फरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एक वेळ आपल्या या दशावताराच्या कलाकाराच्या आठवणींना 35 वर्ष मागं नेणं, त्यावेळेचे कलाकार जगासमोर आणले, याबद्दल मी धन्यवाद देतो. मगाशीच विषय आला होता की शनी सरांनी म्हणाले होते की अनेक हाल कष्ट सहन करून हा दशावतार जुन्या कलाकारांनी टिकवला. मी तर असं म्हणतोय की त्यावेळेचे कलाकार, त्यांची जिद्द, त्यांनी परिस्थितीची पर्वा न करता दशावताराला झोकून दिलेला प्रेम, यामुळे ही कला टिकली, नाहीतर कदापि टिकली नसती. कारण जीवनात असे प्रसंग आले, आताच्या तरुण पिढीला ते ऐकून माहित आहे. आताच्या इतोपत असणाऱ्यांनी काकांनी ते अनुभवलेले आहेत आणि
ते अनुभवलेले सांगत असताना आताच्या तरुण वर्गाला जे चटके बसतात, मग त्यांना काय यातना झाल्या असतील त्यावेळी याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. आणि यामुळे या तरुण वर्गानं पुढे भावी दशावतारी कलाकारांना यातना भोगू लागू नये, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं. सरकार दरबारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी झाले आणि आज आपल्याला दशावताराला सरकारी आधार मिळणार आहे. आणि मिळालाच म्हणायला हरकत नाही, हे आजच्या तरुण पिढीचे प्रयत्न आहेत. तर होणाऱ्या कलाकारांनी ते कधीही विसरू नये. कारण मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो, जास्त सांगत नाही, म्हणजे त्यावरून अनुभवता येईल की दशावतारावर काय त्यावेळी प्रसंग येत होते. मी माझ्या वडिलांची कथा नाही सांगत, एका दशावतारी कलाकारांची कथा सांगतोय. माझे वडील बाबाराणे कुणस्कर 89 सालामध्ये ज्यावेळी आम्ही सर्व, मी माझा बंधू उदय, दोन भाऊ, मुंबईला एक बहीण, 5 आम्ही भावंड. माझे वडील रात्रभर नाटक करायचे, सकाळी येऊन शेतीत काम करायचे, लोकांची मोलमजुरी करायचे आणि आमचं संगोपन करायचे. हा प्रत्येक कलाकाराच्या बाबतीतला आहे. असे सर्व कलाकार होते. असं करत असताना 1989 सालात माझ्या वडिलांनी, पण आम्हाला शिकवण्याची पूर्ण शिक्षण देण्याची काही त्यावेळी त्यांची कुवत नव्हती, एवढं कुटुंब सांभाळ, मला दशावतारमध्ये नेलं. साक्षात आता संतोषसिंग रेडकर पण त्यावेळी उपस्थित होते. आणि दुर्दैवानं आमच्यावर असा मोठा घाला घातला की गोव्यामध्ये पिसुर्ले गावी माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला. तिथून त्यांना डॉक्टरकडे नेलं, तर तिथेही आम्हाला दैवानं साथ दिली नाही, पण तेवढ्या सुविधा नव्हत्या. डॉक्टरांना वाटलं की यांना जागरणानं पिंत झालं आणि म्हणून उपचार करता आले नाही. आणि त्याच कालावधीत ते अजून 2 तास केले आणि माझे वडील ऑफ झाले. गोव्यामध्ये परिस्थिती अशी, आमच्यातील एकही बंधू कमवता नव्हता. आणि त्यावेळी तिथून, गोवा हे दुसरं राज्य आहे, महाराष्ट्रात प्रेत आणणं साधी गोष्ट नाही. तर कसं तरी लपून आम्ही टेम्पो भाड्याला करून प्रेत घरी आणलं. आमच्या घरातील एकही व्यक्ती ऐकून रडण्यासाठी राहिली नाही, सगळ्यांची शुद्ध रडली. कारण आमचा कर्ता करूता गेला होता, आम्हाला आधार नव्हता. आणि अशा परिस्थितीत आम्ही तोंड देत असताना तुम्हाला फक्त दुःखाची एवढीच गोष्ट सांगतो की आज स्नेहबंधू आपल्या पाठीशी आहेत, फ्रारा प्रतिष्ठान पाठीशी आहेत, अनेक कलाकार आहेत, त्यांच्या व्हॉट्सअप माध्यमातून मदत केली जाते. पण त्यावेळी मदत केली जात नव्हती. तर मला 25 रुपये पगार होता, त्या माझ्या पगारातून माझ्या बापाचं प्रेत आणलं, त्याचे 750 रुपये कापून घेतले. ही त्यावेळीची परिस्थिती होती. त्यावेळी माझ्या बापाला आणून ठेवलं, कुटुंब रडत होतं. आणि माघारी जात असताना आमचे ज्येष्ठ दशावतारी कलाकार सुरेश गावडे हे म्हणाले, त्या मुलाच्या खिशात 200 रुपये घाला, काय करणार, हे कोण नाही. मी कोणाची कमीपणा नाही करत, तर त्यावेळेच्या कलाकाराची परिस्थिती जाणतो. तर त्यावेळी त्याची जो कोण जबाबदार व्यक्ती होता तो काय बोलला माहितीये, ह्या दुःखात त्याला आठवण राहील का मी 200 रुपये दिले त्याचे. याचाच अर्थ की परिस्थितीवर मात करत करत प्रत्येक दशावतार कलाकारानं टिकवली, म्हणून ही कला आज आहे. हे आम्ही कोणीही कलाकारांनी. त्याचबरोबर एक आठवण दादाची सांगतो की ज्यावेळी डेड बॉडी ठेवली होती आणि इकडे आणायची वेळ येत होती संध्याकाळी, त्यावेळी आम्ही सगळे हतबल झालो होतो, काय करावं हे कळत नव्हतं. त्यावेळी हा माणूस वयानं लहान होता, सगळी जबाबदारीच्या माती होती. त्यावेळी याने सांगितलं की घाबरू नका, मी आहे तुमच्या बरोबर. आणि तिथून कोणची येईपर्यंत आमची हालत झाली होती, कारण हे सगळं कुटुंब दुःखात होतं. आणि ज्यावेळी आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळी याने आपल्या आईला सांगितलं, कुणाला काही बोलायचं नाही. आत्तेला सांगितलं कुणाला काही बोलायचं नाही. ज्यावेळी बाबांचे प्राण गेले त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो, यांची कुणाची काही चूक नाही, असा मोठ्या मनाचा माणूस होता.
मी हा प्रसंग फक्त याच्यासाठी सांगितलाय की बऱ्याच कलाकारांना माहीत आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी कधीही विसरू नये की जुन्या त्या कलाकारांनी अशा तऱ्हेनं आपल्या परिस्थितीवर मात करून कला टिकवली आहे. तसंच आज जो तरुण वर्ग ही कला अजूनही वर जावी, अजूनही तिला आश्रय मिळावा म्हणून ते प्रयत्न करतात, तो कुठलाही दुजाभाव न करता गणपतीच्या आशीर्वादानं सर्व कलाकार आपण एकत्र राहूया. प्रेक्षक वर्ग सदैव आमच्या पाठीशी आहे, प्रसंगाला ते उभे राहतीलच, पण आम्ही जर एक राहिलो तर आम्हाला कोणीही दूर फेकू शकत नाही. सर्वांनी एकत्र राहूया आणि ही कला अशीच अजूनही अजरामर करू ठेवूया. जय गणेश.